हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात, तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे सिलेक्शन पक्का आहे. ओके, आता पहा, मधु लाडू खात जाईल या वाक्यातील काळ ओळखायचं आहे. या वाक्यातील काळ. ओके, आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण प्रत्येक टॉपिकवर जो मराठी व्याकरण आहे तुमचा विषय, त्या मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे. ओके, चला. मधु लाडू खात जाईल कोणता काळ आहे तर हा रीतिभूत काळ, भविष्य काळ आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रीतिभूत काळ. हे पहा, खात जाईल. ओके, हे वाक्य क्रियापदाच्या काय खात जाईल या रूपावरून स्पष्ट होते की क्रिया भविष्यातील आहे आणि ती सतत घडणारी आहे किंवा घडत राहणार आहे. त्यामुळे या क्रियेत कर्त्याची एक विशिष्ट रीत व्यक्त होते आणि हेच रीतिभूत भविष्य काळाचं लक्षण असतं. हे लक्षात ठेवा. काय लक्षात सांगायचं? खात जाईल. खात वर्तमान कृदंत आहे आणि जाईल भविष्यातील क्रिया आहे. यामध्ये खात जाईल ही सतत किंवा पद्धतशीर क्रिया भविष्यात घडेल असं सूचित करते, म्हणून रीतिभूत भविष्य काळ आहे. हे लक्षात ठेवा. आता भविष्य काळ आहे का, हा केवळ क्रिया भविष्य काळात होईल हे दर्शवत आहे का तर खात जाईल हे काय, यामधून क्रियेची रीत व्यक्त होते, म्हणून फक्त भविष्य काळ नाही तर रीती भविष्य काळ हे लक्षात ठेवा. त्यानंतर वर्तमान काळ. आता वर्तमान काळात काय रूप येतं मित्रांनो तर खात आहे किंवा खात असतो असं असतं तर वर्तमान काळ आपण म्हटलं असतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळात काय असतं? वर्तमान काळात जर सतत घडणारी क्रिया असेल तर ती खात असे, काय खात असे अशा रूपात येईल. हे लक्षात ठेवा. त्यामुळे रीती वर्तमान काळ नाही. आणि पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणजे पूर्वीची, आधीची, कधीतरची पूर्वीची क्रिया पूर्ण झाली आहे. उदाहरणार्थ काय सांगू तुम्हाला? खाल्ले आहे. ओके, खाल्ले आहे किंवा खाल्ले होते. हे लक्षात ठेवा. खाल्ले होते पण खात जाईल. खात जाईल हे भविष्याशी संबंधित आहे, म्हणून भूतकाळ नाही. राईट. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना सांगायची. एक गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी सूचना आहे. ही जी भरती आहे ती आहे शिपाई पदासाठी, बरोबर. आणि काठिण्यता पातळी लेवल काय आहे तर ती आहे SSC 10 लेवल. ओके, SSC लेवल आहे 10वी लेवल, बरोबर. 10वी लेवल. मग यासाठी तुम्ही GKची मोठमोठी पुस्तके वाचून वेळ घालवणे अपेक्षित नाही. तो वेळ तुम्ही गणिताची प्रॅक्टिस, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण यामध्ये घालवणं अपेक्षित आहे. आणि त्याचसाठी तुमचा कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी आपण GKची 1000 प्रश्नांची वन लाइनर PDF, 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे. 1000 वन लाइनर प्रश्न आपण घेतलेत. ओके, आणि तो आपण महाप्रश्नसंच बनवलेला आहे. ओके, आणि त्यासाठी आपण टोटल 177 पेजेस घेतले. हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये टोटल तुमचा आपण जो सामान्य ज्ञान टॉपिक आहे तो सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ती PDF, तो महाप्रश्नसंच तुम्ही नक्की घ्या. त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये अभ्यासाचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळी दिशा मिळणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी फक्त 49 इतकी माफक फी आहे. ओके, आणि यासोबतच जर तुम्हाला इंग्लिश वोकॅब, ओके, इंग्लिश वोकॅबलरीची जरी नोट्स हवी असेल, ओके, तर ती देखील तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतोय. आणि जर तुम्ही हा GKचा 49 रुपयाचा संच घेतला तर ही PDF नोट्स तुम्हाला फक्त 21 रुपयाला मिळणार आहे. याची ओरिजिनल प्राइस आहे 39 आणि या दोन्ही तुम्ही घेतल्या तर फक्त 70 रुपयाला मिळणार आहेत. हे लक्षात ठेवा. आता पहा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो प्रश्न आपण जे तुमचे मागचा जो सामान्य ज्ञानाचा भाग आहे त्यामध्ये घेतलेला आहे. हा प्रश्न इथे घेण्याचं कारण की यावरून तुम्ही
या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आणि तेव्हा मला समजणार आहे की किती विद्यार्थी आपले पोस्टसाठी कटिबद्ध आहेत, तयारीसाठी ते कटिबद्ध आहेत, किती आपले सर्व व्हिडिओ केअरफुली पाहतायत. पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात, त्यामुळे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. ओके, यासाठी तुम्हाला 5 पर्याय आहेत आणि या 5 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा देखील एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे, तुमच्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत हे लक्षात ठेवा. आणि सामान्य ज्ञान 11 भाग 11 मधील हा प्रश्न आहे. ओके, हा प्रश्नाचे उत्तर नक्की द्या, कारण तेव्हाच मला समजणार आहे किती विद्यार्थी आपले व्यवस्थित मित्र आणि मैत्रिणी केअरफुली आपले व्हिडिओ पाहतात. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. आन्सर कमेंट करा. समोरचा प्रश्न पहा, दूषित पाण्यामुळे आजार होतो या विधानाचा प्रयोग ओळखायचा आहे. हा प्रयोग या टॉपिकवरील प्रश्न आहे. ओके, दूषित पाण्यामुळे आजार होतो. ओके, आता यामध्ये कर्ता काय आहे? कर्ता आजार आहे, क्रियापद आहे होतो आणि वाक्यात कर्मच नाहीये हे लक्षात ठेवा. वाक्यात काय आहे? कर्म नाही, म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्तरी. ओके, या वाक्यात काय आहे? आजार होतो, यात आजार हेच कर्ता आहे आणि ते क्रियेसोबत सरळ संबंधित आहे, म्हणजेच क्रिया कर्त्यावरच घडते. बरोबर, पण क्रियेला कर्मच नाहीये म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक क्रिया म्हणून ही अकर्मक क्रिया आहे आणि कर्त्याचं लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे हे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर झालं. त्यानंतर ऑप्शनमध्ये अकर्मक भावे प्रयोगात क्रियेला कर्ता माहीत नसतो किंवा अप्रत्यक्ष असतो हे लक्षात ठेवा. सकर्मक भावे, सकर्मक म्हणजे क्रियेला कर्म असतं, पण इथे होतो ही क्रिया अकर्मक आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर सकर्मक कर्तरी, कारण इथे क्रियेला कर्म नाही, उदाहरणार्थ राम भात खातो हे सकर्मक कर्तरी होईल हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे काय आहे? तर या वाक्यात एकच पूर्ण विचार आहे, बरोबर, आणि एकच मुख्य क्रिया आणि उद्देश आहे, म्हणजेच महेश कार्यालयाकडे परतला. बरोबर, आणि येथे काय स्वतंत्र 2 किंवा अधिक वाक्य एकत्र आहेत का? तर नाही, फक्त काय आहे इथं एकच पूर्ण विचार दिलेला आहे, एकच मुख्य क्रिया आणि उद्देश आहे, म्हणून हे फक्त केवळ वाक्य हे लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ वाक्य. महेश परतला, थोडक्यात काय? महेश परतला, केवळ वाक्य. ओके, एकच पूर्ण विचार आणि एकच विधेय आहे. आता संयुक्त वाक्यात काय असतं? संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक स्वतंत्र विचार एकत्र जोडलेले असतात हे लक्षात ठेवा. मिश्र वाक्यामध्ये काय असतं? मिश्र वाक्य म्हणजे जिथे एकाच वाक्यामध्ये दोन्ही प्रकारचे वाक्यांश असतात हे लक्षात ठेवा. संयुक्त आणि केवळ अशी दोन्ही वाक्ये एकाच याच्यात असतात वाक्यात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे या वाक्याचा नकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. नकारार्थी कसं होईल? तर वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही अशा पद्धतीने. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. मूळ वाक्य काय आहे? तर वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. हे काय आहे? होकारार्थी वाक्य आहे, पण याचा नकारार्थी रूप कसं आहे? तर यामध्ये वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही अशा पद्धतीने. यामुळे मूळ विधानाचा अर्थ बदलत नाही, पण ते नकारात्मक रूपात व्यक्त होते. बरोबर, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. झाले बहु होतील बहु आहेत ही बहु, परंतु यासम हा या अलंकार प्रकार ओळखायचा आहे. पहा, हा अलंकार टॉपिक वरील प्रश्न आहे मित्रांनो. सर्व टॉपिक आपण घेतोय, अशाच पद्धतीचे पुढे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुमच्या परीक्षेमध्ये डायरेक्ट येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली पहा. आणि आत्ताच सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून घ्या. लाईक करायला तुम्हाला काहीच पैसे पडत नाहीत, फक्त लाईक करायचे, त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं हे लक्षात घ्या मित्रांनो.
मोटिवेशन मिळतं आणि अशाच पद्धतीचे जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणण्यासाठी कटिबद्ध असतो, प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही जेवढा लाईक करता तेव्हा आम्हाला जास्त प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही अजून जास्त तुमच्यासाठी मेहनत घेतो. हे लक्षात ठेवा. झाले बहु होतील बहु, आहेत ही बहु, परंतु यासम हा अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार म्हणजे काय असतं तर जेव्हा एखाद्या गुणाची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही आणि ते गुण स्वतःशीच तुलना करून अधोरेखित केले जातं तेव्हा अनन्वय अलंकार होतो. हे लक्षात ठेवा. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनन्वय अलंकार. आता या वाक्याबद्दल जर तुम्हाला सांगू तर या वाक्यात बहु, ओके, हे जे बहु आहे, बहु या शब्दाचा अर्थ आणि उपयोग अनेक वेळा केलाय, बरोबर, अनेक वेळा केला आहे, पण त्याचा जो उपमान आहे, उपमान दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी केलेला नाहीये. त्यामुळे हा अनन्वय अलंकार आहे. सिंपल थिंग. ओके. अधिक माहिती जर सांगायची झाली तर उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असतो. उपमेयाला योग्य असा उपमान मिळू शकत नाही आणि म्हणूनच उपमेयाला स्वतःच्याच स्वरूपाशीच तुलना करणे हा अनन्वयाचा मुख्य भाग आहे. ओके. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न पाहूया. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काळ्या दगडावरची रेघ म्हणजे खोटे न ठरणारे शब्द, बरोबर, खोटे न ठरणारा शब्द, राईट. मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 खोटे न ठरणारे शब्द, बरोबर. काळ्या दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे की काही गोष्टी खोट्या नसतात, बरोबर, त्या सत्य असून भविष्यातही ठरणार असतात. म्हणजेच हे शब्द किंवा वचन खोटे न ठरणारे असतात, थोडक्यात सांगायचं झालं तर. त्यानंतर पुढे पाहूया. पहा हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहे? आन्सर मी दिलेलेच आहे इथं. हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहे तर पहा हे मालिनी वृत्ताचं लक्षण आहे. तर काय आहे? एकूण 4 चरण असतात. यामध्ये प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. यती 8व्या अक्षरावर असतो आणि या वृत्ताचे गण न न म य य असे पडतात. म्हणून हा मालिनी वृत्त आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालिनी. ओके. त्यानंतर वसंत तलिका. वसंत तलिका म्हणजे वेगवेगळे नियम, भिन्न गणरचना असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भुजंग प्रयात वेगळ्या अक्षर संख्येची रचना असते, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो एक सूचना आहे. कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी आपण 1000 प्रश्नांचा एक महाप्रश्नसंच बनवलेला आहे आणि तो बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे आणि अजून बरेच मित्र तो घेत आहेत. मित्रांनो जर अजून तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे मित्रांनो. त्यामुळे लगेच आत्ताच जीकेचा महाप्रश्नसंच तुम्ही मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. आणि यासाठी फक्त 49 रुपये इतकी माफक फी ठेवलेली आहे आपण. ओके. त्यामुळे लगेच प्रश्नसंच मागवून घ्या आणि आपल्या परीक्षेसाठी अभ्यासाच्या तयारीला एक वेगळी दिशा द्या. आणि तुमच्यासाठी एक ऑफर आहे मित्रांनो. जर हा प्रश्नसंच तुम्ही घेतला तर आपल्याकडे इंग्लिश वोकॅब्युलरीची जी नोट्स आहे ती तुम्हाला फक्त 21 रुपयांमध्ये मिळणार आहे. आणि जर या दोन्ही नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्या फक्त आणि फक्त 70 रुपया इतक्या माफक फीमध्ये मिळणार आहे. आता पहा किळस, वीट, तिटकार या भावनांचे वर्णन जिथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो तर तो बिभत्स रस असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बिभत्स रस. बिभत्स रस म्हणजे जुगुप्सा आणि नकारात्मक भावना निर्माण करणारा रस असतो. किळस, वीट, तिटकार यामुळे घृणा किंवा जुगुप्सा निर्माण होतो, ज्याला बिभत्स रस म्हणतात, बरोबर. उदाहरणच द्यायचं झालं तर ही बोटे सगळीत काय बसले, बरोबर. लाळ ही काळी काय गळ्यातून जलमटे आहेत, अशा पद्धतीने वर्णातून बिभत्स रस स्पष्ट होतो. म्हणजे ही बोटे सगळीत काय बसले, लाळ ही काळी काय गळ्यातून जलमटे आहेत, अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा सीता गाय आहे या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायचे. शब्दशक्ती ओळखायचे. सीता गाय आहे. आता वाक्यात ही जी आहे गाय हा शब्द मुख्यार्थाने म्हणजे प्राणी या अर्थाने न वापरता तिचा जो गुणधर्म आहे
त्या गुणधर्माचा निर्देश करतो. म्हणजे गायीचा गुणधर्म काय असतो तर तो असतो शांतता, बरोबर, सौम्यता. ओके, शांतता, सौम्यता, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे वाक्यात ह्या जो गाय आहे, गाय हा मुख्य अर्थाने म्हणजे गाय प्राणी आहे, पण प्राणी या अर्थाने न वापरता गायची जी गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा निर्देश करतो. म्हणजे गायचे गुणधर्म ही शांतता, सौम्यता अशा निर्देश करतो. म्हणजे सीता गाय आहे म्हणजे शांत आहे अशा पद्धतीने, तेव्हा उपादान लक्षण असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपादान लक्षण. ओके, म्हणजेच मुख्यार्थ सोडलेला नसतो, तो लक्षार्थात अंतर्भूत असतो, म्हणून याला उपादान लक्षण असं म्हणतात. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी देशी शब्द ओळखायचा आहे. देशी शब्द तर तो आहे पोवाडा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पोवाडा. ओके, देशी शब्द हे भारतीय भाषांमधून उगम पावलेले शब्द असतात. उदाहरणार्थ मराठी, संस्कृत, प्राकृत अशा भाषांतून मराठी भाषांमध्ये उगम पावलेले असतात. ओके, आणि पोवाडा एक पारंपरिक मराठी वीररसपूर्ण लोककाव्य प्रकार आहे जो देशी मुळाचा आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, विजार हा विदेशी शब्द आहे. ओके, इंग्रजी पायजमावरून याला घेतलेलं आहे विजारला. त्यानंतर सिनेमा हा देखील इंग्रजी शब्द आहे, विदेशी शब्द आहे. त्यानंतर बटन देखील इंग्रजी शब्द आहे, विदेशी शब्द आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, तुझे नाव काय आहे या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तुझे नाव काय आहे या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रश्नचिन्ह. तुझे नाव काय आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे, बरोबर. वाक्यात काय हा प्रश्न विचारणारा शब्द आहे, म्हणून अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलं जातं. ओके, हा काय हे लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्णविराम विधानार्थी वाक्यासाठी योग्य आहे. अल्पविराम हा एका वाक्याच्या मधोमध थोडा थांबा दाखवतो, हे लक्षात ठेवा. अर्धविराम दोन स्वतंत्र पण संबंधित विधानांमध्ये वापरतात. आणि उद्गारवाचक चिन्ह जिथे भावना, आश्चर्य, आनंद अशा आहेत तिथे हे दर्शवण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. त्यानंतर समोरचा प्रश्न, विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? आत्ताच तुम्हाला सांगितलं विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्णविराम, बरोबर. विधानार्थी वाक्य म्हणजे सोप्या स्वरूपात काहीतरी सांगणारे वाक्य. उदाहरण द्यायचं झालं तर तो शाळेत गेला, झालं, विधान करून मोकळा झालेला आहे, बरोबर, म्हणून फुल स्टॉप द्यायचं. ओके, त्यानंतर स्वल्पविराम म्हणजे एकाच वाक्यात 2 किंवा अधिक गोष्टी जोडताना. प्रश्नचिन्ह आपण पाहिलं, प्रश्न विचारणाऱ्या वाक्यासाठी. अर्धविराम आपण पाहिलं 2 विधानांमध्ये थोडा थांबा दाखवण्यासाठी. आणि उद्गारवाचक चिन्ह आपण पाहिलं भावना दर्शवण्यासाठी, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? खग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पक्षी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पक्षी. खग म्हणजे उडणारा जीव किंवा पक्षी. याचा समानार्थी शब्द काय? विहंग आहे. विहग, द्विज हा देखील आहे, द्विज. ओके, अंडज हे जे आहेत ते खग पक्षाचे समानार्थी शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये प्राणी हा सर्वसाधारण शब्द आहे, हे लक्षात ठेवा. सुंदर बाग हा अर्थाशी संबंधित नाहीये. आभाळ म्हणजेच आकाश, गगन, नभ, अंबर. आणि वाघ हा देखील प्राणी आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, प या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? प या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. पाणी आहे, दूध, गोरस, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, वरील सर्व, हे लक्षात घ्या. ओके, प या संस्कृत मूळ शब्दाचा अर्थ आहे पाणी, दूध, गोरस, शुद्ध दूध किंवा दुधासारखे पोषण द्रव्य, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे 3ही पर्याय बरोबर आहेत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, दीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? दीन म्हणजे काय तर गरीब. मग गरीबच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? श्रीमंत, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, श्रीमंत. दीन म्हणजे गरीब, हालाकीचा, दयनीय स्थितीतील. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे श्रीमंत, समृद्ध, संपन्न, बरोबर. रात्र दिवसाचा विरुद्धार्थी आहे गरीब. गरीब हा दीनचा समानार्थी आहे, बरोबर. त्यानंतर माणूस
अर्थाशी संबंधितच नाही. दिवसला काय असा दिन आहे. ओके, पहिली वेलांटी असते दिन, दिवस या अर्थाला, हे लक्षात ठेवा. हा जो दिन आहे याचा ई जो आहे तो दीर्घ ई आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा देखील चुकीचा आहे. त्यानंतर पुढे पाहूया. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख, उन्मुख. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उन्मुख. अधोमुख म्हणजे खाली बघणारा, डोकावणारा, झुकलेला. त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे उन्मुख, म्हणजे वर बघणारा, वरच्या दिशेने झुकलेला. ओके. सन्मुख म्हणजे समोर बघणारा. विन्मुख दूर वळलेला, तोंड फिरवलेला, हे लक्षात ठेवा. आणि पार्श्वमुख म्हणजे बाजूला बघणारा. ओके. आणि दुर्मुख म्हणजे खवखवीत चेहरा, उदास चेहरा. त्यानंतर समोरचा प्रश्न. इप्सित साधने या वाक्प्रचाराचा अर्थ काय? इप्सित साधने म्हणजे इच्छिलेले साधने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इच्छिलेले साधने. इप्सित साधने म्हणजे जे काही इच्छित असतं ते साध्य करणं. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करून घ्या, परत विसरून जाता. त्यामुळे आत्ताच सांगतोय, तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करून घ्या, परत तुम्ही विसरून जाता. पहा पुढे पाहूया. आणि या व्हिडिओची जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, हे लक्षात ठेवा. या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर आहे अशी व्यक्ती कोण असते? तर ती स्थितप्रज्ञ. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्थितप्रज्ञ. ही अशी व्यक्ती असते जिने आपली बुद्धी आणि मन स्थिर ठेवलेलं असतं. त्यानंतर ऑप्शनमध्ये अजातशत्रू म्हणजे ज्याचा कोणताही शत्रू नसतो. ओके. त्यानंतर अष्टावधानी म्हणजे जो एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवतो. त्यानंतर समोरचा प्रश्न. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, तर तो माहिती शब्द आहे. यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माहिती. माहिती शब्द शुद्ध आहे कारण जो हा ह आहे, ह ला पहिली वेलांटी आहे, पहिली, बरोबर, पहिली वेलांटी. आणि त जो आहे त ला दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा शुद्ध शब्द आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न. यापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर यामध्ये शुद्ध शब्द, यामध्ये तुम्ही खूप कन्फ्यूज होता मित्रांनो. त्यामुळे यामध्ये आशीर्वादचा जो शुद्ध शब्द असतो तो हा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. कारण इतर शब्दांमध्ये काय भूत, पिच्चात आणि मतितार्थ या शब्दांचे उच्चार किंवा लेखन चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. महत्व हा जो शब्द आहे तो सामान्यतः शुद्ध असला तरी काही ठिकाणी संदर्भानुसार तफावत असू शकते. त्यामुळे अति शुद्ध म्हटलं तर आशीर्वाद आहे. काही ठिकाणी आशीर्वादचा पहिली वेलांटी असते, ती पण चुकीची आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी वेलांटी आहे. त्यानंतर पुढे पाहूया. गुरांचा समूह म्हणजे कळप. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कळप म्हणजे गुरांचा समूह. त्यानंतर ऑप्शन मध्ये रास म्हणजे धान्याचा समूह. ओके. त्यानंतर खिलार म्हणजे गाई गुरांचा समूह. खिलार गाई आपण म्हणतो ना, खिलार गाई आहेत त्या, तर गाई गुरांचा समूह. त्यानंतर समोरचा प्रश्न. थवा कोणाचा असतो? थवा पक्ष्यांचा असतो, बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, जहाज काफिला, मग उंटांचा, जहाजांचा काफिला असतो, उंटाचा तांडा असतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उंटांचा तांडा. जहाजांचा समूह म्हणजे काफिला, उंटांचा समूह म्हणजे तांडा. त्यानंतर समोरचा प्रश्न. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिलेले आहे. त्यांचे इतर नाटकं कोणकोणती? तर ओशाळला मृत्यू, तुझा तू, वाढवी राजा, आकाश मिठी, जिथे गवतास भाले फुटतात, ही त्यांची इतर नाटके आहेत, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी देशी शब्द
ओळखायचंय. डिटेल पाहिलेला प्रश्न आहे, सर्व पर्याय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले, त्यामुळे राईट आन्सर कमेंट करायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, खालीलपैकी देशी शब्द ओळखा, राईट आन्सर कमेंट करून सांगा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा, खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ओके, खग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. हा देखील आपण 5ही पर्याय डिटेलमध्ये मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेले आहेत, त्यामुळे राईट आन्सर कमेंट करायचे, हे लक्षात ठेवा. राईट आन्सर. प्रश्न पुन्हा एकदा पहा, खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ओके, आन्सर कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, जर अजून तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच ओके महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे मित्रांनो. त्यामुळे जीकेचा महाप्रश्न संच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि अगदी माफक फी आहे, फक्त 49 रुपयामध्ये आपण तो प्रश्नसंच तुम्हाला देतोय. आणि यासोबतच इंग्लिश व्होकॅब्युलरीची जी नोट्स आहे आपली, ती देखील तुम्हाला आपण फक्त 21 रुपयामध्ये देतोय हा प्रश्नसंच घेतल्यावर. आणि हे दोन्ही तुम्हाला आपण फक्त 70 रुपयांमध्ये देतोय. ते फक्त आणि फक्त ऑफरमध्ये आहे, त्यानंतर प्राइस वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या जीएमसी पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून जीएमसी पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे, त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे PYQ प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व IBPS PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.